म्हटलेली आहे, युती हो अथवा न हो। आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आमदार करू। या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय की तुम्ही आमचे पक्षप्रमुख म्हणजे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील की युती करावी लागेल। पक्षाचा आदेश आम्ही नक्कीच पाळू, पण कोणाला असं वाटत असेल, नको मला कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे, आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत। त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आली पाहिजे। एवढंच आपल्याला विनंती करतो, आपले दोन शब्द पूर्ण करतो। अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्याने आडवे पडायची भाषा करू नये, कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमाने त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय प्रसिद्धी काय राहिलं नाही, तर ते काही ना काही बोलतात। युतीचा जो निर्णय आहे ना, हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील, किंवा आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील, त्यांनी त्याच्याकडे पडू नये। पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार। आम्ही युती करणार की नाही करणार हे पक्ष आमच्या पक्षाशी ठरवतील, पण आम्ही येऊ साथ हे एवढं त्यांनी मोठ्या गप्पा मारू नये। त्यांना आम्ही 2015लाच आडवं पाडलंय आणि एवढंच आडवं पाडायची इच्छा असेल तर होऊन जाऊन आम्ही तयार आहोत। युती नाही झाली तर सर्व ठिकाणी उमेदवार लढण्याची ताकद, कुवत आणि धमक आमच्यामध्ये आहे। युती म्हणजे हे गट, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष। कसं आहे की आता हे मुद्दामून वातावरण पेटवत आहे, चर्चा आणि फोकस हा फक्त युती होणार का नाही होणार याच्याकडे ठेवायचा आहे, कारण गेली 25-30 वर्ष यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आहे, मधला 2.5 वर्षाचा काळ वगळला तर। आणि तुम्ही आजही बघितलं तर असं वाटतं की 25-30 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत आपण राहतोय की काय। रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत। 4 वर्षाची बालिका आपल्या इथे सर्पदंशाने मरते। खड्ड्याचं प्रमाण बघा, आजही पावसाळा संपलाय, आज ऑक्टोबर दिवाळी 2 दिवसावर आहे, पण अजूनही रस्त्यावरती खड्डे आहेत। धुळीचा सामना सगळ्यांना सहन करावा लागतोय। यांना याच्याशी काही पडलेलं नाही, यांना नागरिकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही। हे राजकारणी फक्त युती होणार का नाही होणार हे कोंबडं झुंजवत राहणार आणि फोकस आपल्याकडे घेणार। पण आता दोन्ही ठाकरे बंधू एक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठी माणूस हा संपूर्णतः एकवटलेला आहे आणि यांना हे जे कागदी घोडे नाचवतात, आम्ही हे केलं ते केलं, यांना यांची जागा या महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपली सगळी सुज्ञ जनता नक्की दाखवणार।